आताची एक मोठी बातमी। सीएसएमटी स्थानकामध्ये एक आंदोलक हा विजेच्या खांबावरती चढलाय। विजेच्या खांबावरून चढून या आंदोलकानं मोठी घोषणाबाजी केलेली दिसते। आजचा रविवारचा दिवस आहे, मोठ्या प्रमाणावरती आंदोलकांची गर्दी झाली आहे। मात्र विजेच्या खांबावरती चढून ह्या आंदोलकानं घोषणाबाजी केलेली आहे। सीएसएमटी परिसरामधली ही सगळी घटना आपण पाहतोय। तर ही दृश्य आहे सीएसएमटी परिसरामधली। हा जो मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेला जो तरुण होता तो थेट विजेच्या खांबावरती चढलाय। ईशान देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। ईशान, ईशान माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत। आज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आपण बघतोय मोठ्या प्रमाणावरती सीएसएमटी परिसरामध्ये आंदोलकांची गर्दी। त्याच वेळेला या लाईटच्या खांबावरती हा आंदोलक चढलेला आहे। यामिनी आपण बघू शकतो अजून देखील मोठ्या प्रमाणावरती या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये गर्दी जमली आहे। आपण बघू शकतो आता एक आंदोलक हा लाईट पोलच्या वर चढला होता, त्यांनी कुठेतरी झेंडा हा वर फडकवला आहे। त्याचबरोबर खालून जे आंदोलक आहेत ते त्याला सांगत होते वर नको जाऊ, आणि खाली येताना त्याला सांगत होते तू खाली ये, पण तो आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्यांनी वर चढला आणि त्यांनी कुठेतरी भगवा झेंडा हा वर फडकवला आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की सध्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती अजून देखील आंदोलक आहेत, त्यांच्या ज्या गाड्या आहेत, वाहनं आहेत त्या देखील इकडे अजून लावलेल्या आहेत। कुठेतरी पोलीस प्रशासन आहेत, हे सगळीकडे इकडे आता पसरले आहेत। कुठेतरी ही गर्दी कशी कमी करता येईल याच्या मागे आता पोलीस लागले आहेत। त्याचबरोबर जे आंदोलक आहेत ते कुठेतरी आता आपण बघतो की वेगळं पाऊल उचलत आहेत। कुठेतरी लाईटच्या पोलवरती चढून कुठेतरी झेंडा लावला, हे अतिशय धोकादायक आहे। कुठेतरी त्यांच्या जीवाशी देखील खेळतायत असं देखील आपल्याला म्हणावं लागेल। एकंदरीत पाहिलं हा लाईटचा पोल अतिशय वर आहे, त्यामुळे अगदी ईशान, त्यामुळे आज स्वतः मनोज जरांगेंनी सुद्धा सांगितलंय सगळ्या आंदोलकांनी पोलिसांना सहकार्य करायचंय, कोणीही हुल्लडबाजी करायची नाहीये असा दम सुद्धा आज सकाळी खरं तर जरांगे पाटलांनी अशी हुल्लडबाजी करणाऱ्या आंदोलकांना दिला होता। त्यामुळे शांतता आणि संयम बाळगण्याचं आवाहन या सगळ्या मराठा आंदोलकांना आहे।